जे रवींद्र वायकर हे वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळातच त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी तासाभरापूर्वीच लोकशाही मराठीनं ही बातमी दिलेली होती। खात्रीलायक सूत्रांनी तशी माहिती लोकशाही मराठीला दिली होती आणि त्यानुसार आता बरोबर 8 वाजता त्यांचा हा पक्ष प्रवेश होणार असल्याचं दिसतंय आणि ते ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी रवींद्र वायकर वर्षावर पोहोचलेले आहेत। वायकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश होणार आहे। त्यामुळे ठाकरेंना हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल। तर जीवाभावाच्या सहकार्याची साथ सोडण्यापूर्वी रवींद्र वायकर हे गणपतीच्या दर्शनाला गेल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आता या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी जेव्हा ठाकरे हे रवींद्र वायकर यांच्या बालेकिल्ल्यामध्ये होते, त्यांचा दौरा सुरू होता, त्यावेळेला ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे ठाकरेंनी जी टीका केलेली आहे त्यावर आता रवींद्र वायकर काही बोलतात का याकडेही लक्ष असेल। मात्र आताची जी माहिती समोर येते त्यानुसार रवींद्र वायकर हे वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या थेट आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल? थोड्या वेळापूर्वी आपण या विषयी बोलत होतो आणि आता तेच घडताना दिसतंय। रवींद्र वायकर वर्षावर पोहोचले, सध्याचे काय अपडेट्स? किती वेळात हा पक्ष प्रवेश होणार आहे? अगदी बरोबर आहे। आपण बघतो की रवींद्र वायकर ठाकरे गटाचे आमदार जे आहेत ते वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत आणि अर्ध्या तासापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा वर्षा निवासस्थानी पोहोचले होते त्यांचा हिंगोली दौरा आटपून। आणि त्यानंतर आता रवींद्र वायकर जे आहेत त्यांच्या जोगेश्वरी या ठिकाणी असलेल्या घरातून वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। रवींद्र वायकर यांच्या सोबत त्यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत। मात्र वर्षा निवासस्थानी रवींद्र वायकर, त्यांचे कुटुंबियातले काही सदस्य आणि त्यांचे काही मोजके कार्यकर्ते जे आहेत ते वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर रवींद्र वायकर यांचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दुसरं शासकीय निवास जे आहे नंदनवन, जे वर्षा निवासस्थानापासून अगदी काहीच्या अंतरावरती आहे, त्या निवासस्थानी रवींद्र वायकर यांचे काही कार्यकर्ते तिथे पोहोचलेले आहेत। मात्र रवींद्र वायकर जे आहेत ते सध्या वर्षा या निवासस्थानी आलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे काही समर्थक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात साधारण अर्ध्या तासात जे आहे ते रवींद्र वायकर हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील हे त्यातून दिसून येते। आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते रवींद्र वायकर हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात होतं। अनेक वेळा याबाबत रवींद्र वायकर यांच्याकडे सुद्धा माध्यमांनी विचारणा केली होती, ठाकरे गटाकडे विचारणा केली होती, शिंदे गटाकडे विचारणा केली होती। त्यावर मात्र रवींद्र वायकर यांनी काहीच स्पष्टपणे उत्तर दिलेलं नव्हतं। मात्र जेव्हा सुप्रीम कोर्टाकडून रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाला, आणि दिलासा याकरता मिळाला कारण मुंबई महानगरपालिकेने असं सांगितलं, ज्या मुंबई महानगरपालिकेने भूखंड घोटाळ्याचा आरोप रवींद्र वायकरांवरती केला होता, त्याबाबत ज्यावेळेस रवींद्र वायकर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेने रवींद्र वायकर यांच्या विरोधात दाखल केलेले जे गुन्हे असतील किंवा एकूण त्यांच्यावरती असलेले आरोप असतील त्याच्यावरती पुनर्विचार करणार असं मुंबई महानगरपालिकेने म्हटलं होतं आणि एकूणच रवींद्र वायकर यांना यामुळे दिलासा मिळाला होता। त्यामुळेच रवींद्र वायकर हे आता शिंदे गटाच्या शिवसेनेत जाणार की काय असं चर्चेला आणखीन उधाण आलं होतं आणि आता फायनली रवींद्र वायकर त्यांच्या मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांना घेऊन जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। तिथे मोठ्या संख्येनं जे आहेत ते सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे। तशी वर्षा निवासस्थानी नेहमीच मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते। मात्र आज जो पक्षप्रवेश होणार आहे, इतके दिवस रवींद्र वायकर जे ठाकरे गटासोबत होते आणि ठाकरे गटासोबतच नव्हते, इतकंच नव्हतं तर रवींद्र वायकर ही मातोश्रीच्या अगदी निकटवर्ती समजले जातात। ज्यावेळेस रवींद्र वायकर यांच्यावरती विरोधकांनी आरोप केला होता त्यावेळेस रवींद्र वायकर आणि ठाकरे कुटुंबियाचे इतके जवळचे संबंध आहेत की रवींद्र वायकर आणि ठाकरे कुटुंबियांनी सोबत मिळून जे आहे ते म्हणजे ते प्रॉपर्टीमध्ये पार्टनर आहेत आणि रवींद्र वायकरांची फाईल समोर आली तर ठाकरे गटाची ही फाईल आणि ठाकरे कुटुंबियाची सुद्धा मोठमोठ्या फाईली समोर येतील असं विधान जे आहे ते किरीट सोमय्या यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोलताना केलं होतं। आणि आज अखेरकार रवींद्र वायकर जे आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते निश्चितच हा जो घटनाक्रम आहे तो आपण बघतोय ज्योत्स्ना, आणि या विषयीचे या पक्ष प्रवेशाचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुषमा ताई, रवींद्र वायकर ज्यांनी काल ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलेलं होतं आणि आज ते ठाकरेंना राम राम ठोकताना दिसतात, तुमची काय प्रतिक्रिया? वायकर साहेबांना त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देते, खूप खूप शुभेच्छा देते। फक्त आता एवढा होतो की कालपर्यंत हिसाब तो देना पलेगा फेम व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांचं उत्तर काय असेल
कारण प्रत्येकाला ब्लॅकमेल करायचं आणि ब्लॅकमेल करून आपल्या पक्षामध्ये घ्यायचं. ही ब्लॅकमेलिंग अजून किती दिवस भाजपाकडे चालणार आहे, की भाजपाकडे एकही नेता शिल्लक नाही म्हणून त्यांना काँग्रेस आणि शिवसेनेच्या सगळ्या लोकांना ब्लॅकमेल करून घ्यावं लागतंय. मला असं वाटतं की वायकर साहेबांचा प्रवेश हा एका अर्थाने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षात नेते घडवू शकत नाहीत याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे. निश्चितच सुषमाताई, मात्र येत्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये आता रवींद्र वायकर जे एक मोठे नेते मुंबईमधले मानले जातात, त्यांचा हा शिवसेना प्रवेश म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. अजिबात धक्का वगैरे काही नसतो. हा कसोटीचा काळ आहे आणि या काळामध्येच माणसाला आपल्या निष्ठा सिद्ध करण्याची संधी असते आणि त्यामुळे इथे जे राहतात ते आपल्या निष्ठा सिद्ध करतात. मी म्हटलं की वायकर साहेबांना मी शुभेच्छा देते, कारण वायकर साहेबांना जर इथे कसोटीच्या काळात थांबणं शक्य नसेल आणि कदाचित जर या सगळ्या परिस्थितीमध्ये ब्लॅकमेल करून भाजपा त्यांना तिकडे घेऊ इच्छित असेल आणि भाजपाच्या ब्लॅकमेलिंगमुळे ते जर काही परिस्थिती पुढे थोडे असतील तर ठीक आहे. परंतु या सगळ्यांचा परिणाम आता जर कोणाचा समाज असेल तर अजिबात नाही. मी आपल्याला सांगितलं पाहिजे की याच्या आधी एका खटक्यात 40 गेले तेव्हा फरक पडला नाही. अनेकांना वाटलं शिवसेना संपली की काय, शिवसेना संपली नाही. ही मोदी, शहा किंवा फडणवीस यांना महाराष्ट्रात जेव्हा तरी बोलायचं असतं त्यावेळेला शिवसेना आणि उद्धव ठाकरे याशिवाय बोलण्यासाठी कुठलेही विषय नसतात. याचाच अर्थ असा की भाजपाच्या समोर अजूनही अढळ पण हे जे आव्हान उभं आहे. हो सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, तुमची प्रतिक्रिया लक्षात आलेली आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर आताचे हे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण घेतलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.